श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुळशीचे कोरडे लाकूड करोडपती करेल. फक्त एक गोष्ट करा. आजच्या व्याख्यानात आम्ही तुम्हाला तुळशीच्या लाकडाचा असा एक चमत्कारिक उपाय सांगणार आहोत, जो जर तुम्ही खऱ्या मनाने केला, तर तुमच्या घरात संपत्तीचा पाऊस पडू लागेल. तुमच्या तिजोरीत दिवस-रात्र चौपट वाढ होत राहील आणि तुमच्या आयुष्यातील प्रगतीचे मार्ग आपोआप उघडतील. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, प्रत्येक कामात यश तुमच्या पायांना चुंबन घेईल आणि आयुष्यात मागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही. तुळशीची वनस्पती ही सामान्य वनस्पती नाही. हे भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. तुळशीशिवाय श्री हरिविष्णूंची पूजा पूर्ण होत नाही किंवा तो कोणताही भोग स्वीकारत नाही. असे म्हटले जाते की तुळशीवर कोणताही उपाय केल्याने मनुष्य त्याच्या आयुष्यातून गरिबी आणि दारिद्र्य दूर करतो. तुळशीचे हे उपाय केवळ पैसे आकर्षित करत नाहीत, तर तुमच्या घरात पैसे स्थिर ठेवतात. नशीब मला साथ देत नाही असे म्हणणाऱ्यांसाठी तुळशीचा हा उपाय कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. हे तुमचे नशीब जागृत करते आणि तुम्हाला अतिश्रीमंत होण्याचा मार्ग दर्शवते. तुळशीचे वैभव स्वतः समुद्राच्या मंथनाशी संबंधित आहे. तुळशीचा जन्म जेव्हा झाला, तेव्हा पृथ्वीवर अमृत शिंपडले गेले. म्हणून तुळशीची पूजा केल्याने तुम्ही श्रीहरी विष्णूला थेट प्रसन्न करता. आणि लक्षात ठेवा, माता लक्ष्मी पैसे देते, पण कोणाला किती पैसे मिळतील हे ठरवण्याचा अधिकार आहे. श्रीहरी स्वतः विष्णू सोबत आहेत. म्हणून जर तुम्हाला तुमच्या जीवनात अफाट संपत्ती, समृद्धी आणि यश हवे असेल, तर श्रीहरी विष्णूला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया तुळशीचे असे काही विशेष उपाय, जे तुमचे नशीब उजळतील आणि तुमच्या झोपेच्या नशिबाला जागे करतील. पहिली पद्धत खूप प्रभावी आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील संपत्ती इतकी वेगाने वाढेल की मोजणे कठीण होईल. तुम्हाला फक्त तुळशीच्या वाळलेल्या झाडाचे थोडे लाकूड घ्यावे लागेल. जेव्हा तुम्ही अंघोळ करायला जाता, तेव्हा त्या पाण्यात तुळशीच्या वाळलेल्या लाकडाचा एक छोटासा तुकडा घाला आणि नंतर त्याच पाण्याने अंघोळ करा. तुम्ही हे आठवड्याच्या कोणत्याही दिवशी, गुरुवारी किंवा शुक्रवारी करू शकता. तुम्ही हा उपाय करताच तुमच्या आयुष्यातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ लागेल आणि हळूहळू नशीब तुमच्याबरोबर चालायला लागेल आणि हळूहळू नशीब तुमच्याबरोबर चालायला लागेल. पैसा, यश आणि आनंद हे सर्व तुमच्याकडे येऊ लागतील. आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. कधी-कधी आपल्या घरात पैसे टिकत नाही किंवा काम खराब होते. अशी दृष्टीदोष किंवा वाईट ऊर्जेमुळे होते. कधी-कधी सर्व काही ठीक चालले असले, तरी सर्व काही अचानक उलटे का होत आहे, हे स्वतः त्या व्यक्तीला देखील समजत नाही. व्यवसायातील तोटा, नोकरीतील व्यत्यय किंवा पदोन्नतीचा अभाव, घरातील भांडणे किंवा अवांछित घटना ही सर्व याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत तुळशीचा दुसरा उपाय तुम्हाला या दुष्ट शक्तींपासून वाचवतो आणि तुमच्या घरात सकारात्मकता पसरवतो. घरात असे कोणीतरी असते जे नेहमी भांडत असते. जेव्हा घराचे वातावरण अशांत असते, तेव्हा तेथे आनंद, शांतता आणि समृद्धी टिकत नाही. अशा घरात आई लक्ष्मी ही रागाच्या भरात निघून जाते. कारण तिथे कलह आणि तणाव आहे. तिथे ती थांबत नाही. आता जे उपाय तुम्हाला सांगणार आहे, ते ही समस्या दूर करण्याबरोबरच वास्तुदोष आणि नजरदोष दोन्ही दूर करतात. असे केल्यानंतर माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात राहते. काय करावे ते पहा. तुळशीचे कोरडे पान घ्या आणि त्यात पाणी भरा. तुळशीची वाळलेली पाने पाण्यात घाला आणि तुळशीची 2 पाने त्याच भांड्यात घाला. आता ही पाने आणि लाकूड तुमच्या हातात घ्या आणि ते पाणी शुक्रवारी तुमच्या संपूर्ण घरावर शिंपडा. हे करताना माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे नाव घ्या. जेव्हा तुम्ही हे पाणी संपूर्ण घरात शिंपडता, तेव्हा घराची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ लागते आणि सकारात्मकतेचे वातावरण तयार होते. पैशाशी संबंधित अडथळे दूर होतील. पैसे येतात आणि थांबतात. व्यवसायात वाढ होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश आणि प्रगती मिळेल.
जिथे भगवान विष्णू राहतात, तिथे देवी लक्ष्मी देखील राहते. तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही तुळशीशी संबंधित उपाय करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे श्री हरी विष्णूला प्रसन्न करता. तुम्ही हे गुरुवारी देखील करू शकता. परंतु गुरुवारी हे करणे खूप शुभ मानले जाते. ही पद्धत खूप प्रभावी आहे. ह्यामुळे तुमच्या घरातील संपत्ती सतत वाढते आणि कधीही कमी होत नाही. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला 2 चमत्कारिक उपाय सांगितले आहेत. आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो सर्वात महत्त्वाचा आणि फलदायी आहे. बरेच लोक तक्रार करतात की पैसे येतो, पण टिकत नाही. खर्च होतो किंवा काही कारणास्तव वाढत नाही. अशा परिस्थितीत हा तिसरा उपाय तुमच्या जीवनात शाश्वत समृद्धी आणणार आहे. यासाठी तुळशीच्या 7 कोरड्या काठ्या घ्या. ते लहान आहेत आणि खूप मोठे नाहीत, हे लक्षात ठेवा. आता पिवळा कापड घ्या, कारण पिवळा रंग श्री हरिविष्णूशी संबंधित आहे. त्या कापडात तुळशीच्या 7 काड्या घाला आणि एक लहान भांडे तयार करा. आता तुमच्या घराच्या मंदिरात देशी तुपाचा दिवा लावा आणि ती पोटली श्री हरिविष्णूच्या समोर ठेवा. मग आदराने प्रार्थना करा की हे श्री हरिविष्णू, हे तुळशी मैया, माझ्या घरातून गरिबी आणि संपत्तीची कमतरता दूर करा आणि आनंद आणि समृद्धी प्रदान करा. यानंतर ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला टांगून ठेवा. असे केल्याने घरात पैशांची स्थिरता राहील आणि खर्चावर नियंत्रण राहील. तसेच जर तुमच्या घरात तुळशीची हिरवी रोपे असतील, तर श्रीहरी विष्णूच्या नावाने देशी तुपाचा दिवा देखील असतो आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. क्रमांक 14. तुळशीची पाने जाळण्यास मनाई आहे, परंतु मंजरी जाळणे शुभ आहे. यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित होते. जेव्हा भक्त हे साधे उपाय श्रद्धेने करतात, तेव्हा माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूची कृपा तुमच्यावर नक्कीच राहते. जय श्री हरी विष्णू, जय तुळशी माता, जय महालक्ष्मी. क्रमांक 15. तुळशीची मंजरी तुपाच्या दिव्यात घाला आणि दररोज संध्याकाळी पेटवा. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण शुद्ध राहते. क्रमांक 16. हिंदू धर्मात गंगाजल आणि तुळस या दोन्ही गोष्टी अतिशय पवित्र मानल्या जातात. अशा परिस्थितीत गंगाजलमध्ये तुळशी मिसळा आणि घराच्या उत्तर दिशेला ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे पाणी दररोज संपूर्ण घरात शिंपडू शकता. पण लक्षात ठेवा की पाणी शिंपडल्यानंतर मंजरीचे दाणे पायांखाली येऊ नयेत. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा खर्च नियंत्रणात राहील. 17 नंबरची तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. जर तुळशीची मंजरी भगवान विष्णूसमोर अर्पण केली गेली तर मोक्ष मिळतो आणि जर मंजरी भगवान शिवाच्या चरणी अर्पण केली गेली तर रखडलेले पैसे परत येतात आणि उत्पन्न वाढते. तुळशीचे काही आश्चर्यकारक फायदे आहेत जे आपल्याला इतर कशातूनही मिळू शकत नाही. तुळशी आपल्या शरीराचे PA1 आणि BSF कार्य सुधारते. या 2 पेशी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या सर्वात महत्त्वाच्या पेशी आहेत, ज्या शरीराला गंभीर आजार आणि विषाणूंशी लढण्यास सक्षम करतात. तुळशीला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधी वनस्पती म्हणतात, कारण ती आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि सर्व प्रकारचे विषाणू, जीवाणू आणि संसर्गापासून संरक्षण करते. तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आपल्याला ताप, सर्दी आणि हवामानाशी संबंधित आजारांपासून वाचवतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की गेल्या 10 वर्षात भारतात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 30% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तुम्ही पाहिलेच असेल की आजकाल पूर्णपणे निरोगी व्यक्ती किंवा बारती 10 वर्षात त्याच्या बदलांचे बदल टाळते. ख्यातनाम व्यक्ती देखील अचानक कर्करोगाच्या गंभीर आजाराला बळी पडत आहे. हे रसायने जड धातू आणि हानिकारक घटकांमुळे होते. दररोज आपण अनेक धोकादायक रसायनांच्या संपर्कात येतो, ज्याबद्दल आपल्याला माहितीही नसते. जसे सौंदर्य, पॅराफिन,
जे बहुतेक कॉस्मेटिक आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये आढळते. कॉपर सल्फेट, ज्याचा वापर फळे आणि भाज्यांच्या लागवडीसाठी केला जातो. याशिवाय फर्निचरचे पॉलिशिंग, वीज आणि साफसफाईच्या कामातही अधिक रसायने वापरली जातात. या सर्वांचा आपल्या यकृत, मूत्रपिंड, मेंदू, त्वचा आणि केसांवर नकारात्मक परिणाम होतो. हे आपल्याला हळूहळू कळू लागले आहे. तुळशीची पाने ही त्या दुर्मिळ औषधी वनस्पतींपैकी एक आहे, जी या विषारी रसायनांच्या हानीपासून शरीराचे संरक्षण करते आणि त्यांचे हानिकारक परिणाम कमी करते. हे आपल्या श्वसन प्रणालीसाठी देखील खूप फायदेशीर आहे, म्हणजे श्वास आणि फुफ्फुसे. तुळशीमध्ये युजेनॉल असते, जे बंद झालेले नाक, सायनस, दमा, ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसांच्या सर्व समस्या दूर करण्यात मदत करते. ज्या लोकांच्या फुफ्फुसांना दीर्घकाळापासून धूम्रपानामुळे नुकसान झाले आहे, रोम तुळशीचे सेवन केल्यास ते हळूहळू बरे होऊ लागतात. तुळस ही आपल्या पाचक प्रणाली, आतडे आणि पोटाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते. हे चांगल्या जीवाणूंचे प्रमाण वाढवून पचन वाढवते. त्यामुळे ज्या लोकांना पोटदुखी, अन्नाची योग्य प्रकारे बचत न होणे, गॅस, आम्लता, अपचन किंवा भूक न लागणे यांसारख्या तक्रारी आहेत, तुम्ही त्यांचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. तुळशी हा खरोखरच देवी तुळशी मातेचा आशीर्वाद आहे, ज्यामुळे शरीर, मन आणि आत्मा सर्व शुद्ध आणि निरोगी होतात. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, तुळशीची पाने रक्त शुद्ध करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. तुळशीचा चहा विशेषतः पोटात असलेले हानिकारक घटक बाहेर काढून शरीराला डिटॉक्सिफाय करतो. हे आपल्या त्वचेसाठी खूप चांगले आहे. तुळशीच्या पानांचा रस किंवा लेप चेहऱ्यावर आणि शरीरावर लावल्याने डाग, मुरूम आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या दूर होतात. दररोज तुळशीचा चहा पिणे आणि चेहऱ्यावर तुळशी लावणे स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मित्रांनो, तुळशी आपल्या मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की तुळशीची पाने सलग 2 महिने खाल्ल्याने चिंता आणि तणाव लक्षणीयरित्या कमी होतो. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे घटक तणावविरोधी गुणधर्मांनी समृद्ध असतात, जे मन शांत आणि स्थिर ठेवतात. म्हणूनच तुळशीच्या पानांपासून बनवलेले नैसर्गिक आणि कधीकधी नैराश्यापेक्षा चांगले औषध काम करते. मित्रांनो, तुळशी पचनसंस्थेसोबतच आपली मज्जासंस्था देखील मजबूत करते. म्हणूनच हे निद्रानाशापासून मुक्त होण्यास मदत करते. तुळशीची मांजरी, तुळशीच्या फुलांचा लहान गुच्छ, भारतीय संस्कृती, आयुर्वेद आणि धर्मात अतिशय पवित्र मानली जाते. तुळशीच्या पानांचे फायदे बहुतेक लोकांना माहीत असतात, पण त्यांना मंजरीच्या मालमत्तेची माहिती नसते. ही छोटी मंजरी सर्दी, खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या दूर करण्यास सक्षम आहे. आयुर्वेदात ते सुकवल्यानंतर किंवा चहा आणि काढ्यामध्ये मिसळून पावडरच्या स्वरूपात वापरले जाते. तुळशीमध्ये बॅक्टेरिया विरोधी, विषाणू विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि मन शांत ठेवतात. त्याला धार्मिक महत्त्वही आहे. भगवान विष्णू आणि भगवान कृष्णाला तुळशीची पाने अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुम्हाला आदर आणि देवाचे आशीर्वाद मिळतील. अशा प्रकारे तुळशी मंजरी हे केवळ औषधी गुणधर्माचे प्रतीक नाही, तर भक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक देखील आहे. यामुळे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो. तुळशी मंजरीचा वापर केवळ आरोग्य आणि पूजेपुरता मर्यादित नाही, तर वास्तू आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत फायदेशीर मानला जातो. असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशीची वनस्पती नियमितपणे बहरते आणि तिच्या खोडातून सुगंध पसरत राहतो, नकारात्मक ऊर्जा येत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हे सिद्ध झाले आहे की तुळशीच्या खोडातून निघणारा सुगंध
हवेतील जीवाणू आणि विषारी तत्वांना नष्ट करतो, ज्यामुळे हवा शुद्ध होते. म्हणूनच प्राचीन काळात घराच्या अंगणाजवळ किंवा किक्कीजवळ तुळशीची लागवड करण्याची परंपरा होती, जेणेकरून शुद्ध हवेचा प्रवाह कायम ठेवता येईल. तुळशीचा वापर विवाह, उपवास आणि इतर शुभ कार्यांमध्ये शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी केला जातो. हे लहानसे फूल खरोखरच निसर्गाची देणगी आहे, जी शरीर, मन आणि पर्यावरण संतुलित करते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.